मुलांनो इकडे लक्ष द्या. आपण मागच्या लेक्चरला घातांकाचे नियमांचा अभ्यास केला. तर आता घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ हे आज आपण पाहणार आहोत. आता पहिले बघा, संख्येचा घातांक घातांक. आता बघा, संख्येचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर अशा संख्यांचा अर्थ कसा घ्यायचा आहे बघा. समजा संख्येचा घातांक 1/2, 1/3, 1/4, 1/5, 1/n असेल, अशा रूपातील परिमेय संख्या असतील तर आपण त्याचा अर्थ पाहूया. तर बघा, एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी तिचा घातांक आपण काय 2 लिहितो. समजा 4चा वर्ग, 4चा घातांक समजा आपल्याला 2 दाखवायचा आहे, तर आपण ह्याला काय म्हणायचं, 4चा वर्ग. म्हणजे 4 हा पाया आहे, 2 हा घातांक आहे. 4चा 2 हा घातांक आहे, 4चा दुसरा घात असं आपण म्हणतो. तसेच मग लिहितात. आणि समजा एखादी संख्येचे वर्गमूळ दाखवण्यासाठी आपण काय करतो, तिचा घातांक 1/2 असं लिहितो. 4चे वर्गमूळ असेल तर आपण काय करतो, 4चा 1/2 हा घातांक असं लिहितो. मग समजा उदाहरणार्थ बघा, 25चे वर्गमूळ. म्हणजे आपण हे काय, हे चिन्हाला आपण काय म्हणायचं, हे कर्णी चिन्ह वापरून आपण काय करणार आहे, 25चे वर्गमूळ लिहिणार आहे. मग वर्गमुळात 25, यालाच काय म्हणायचं, 25चे, हे असं सुद्धा आपण लिहू शकतो. 25चे वर्गमूळ हे कर्णी चिन्ह वापरून आपण वर्गमुळात 25 असे लिहितो. मग घातांक वापरून ती संख्या आपण कसं लिहिणार आहे, घातांक वापरून हे चिन्हात लिहिले, कर्णी चिन्हात, म्हणजे वर्गमुळात 25. मग घातांक वापरून आपण ती संख्या कशी लिहायची आहे, तर 25चा 1/2 घात, 25चा 1/2 दुसरा घात, 25चा 1/2, 25 बरोबर. आलं लक्षात. म्हणजे कसं लिहायचं आहे बघा, वर्गमुळात 25 बरोबर घातांकाच्या स्वरूपात कसं लिहायचं, 25चा 1/2 घात. आलं लक्षात. साधारणपणे ए या संख्येचा वर्ग आपण कसा लिहितो, ए या संख्येचा वर्ग आपण कसा लिहिणार आहे, ए या संख्येचा वर्ग, ए चा वर्ग. तर मग ए चे वर्गमूळ आपण कसं लिहिणार आहे, कसं लिहिणार आहे बघा, हे वर्गमुळाचं चिन्ह काढणार आहे, ए चा वर्ग वर्गमुळात ए असेही लिहू शकतो आपण, किंवा वर्गमुळात ए, किंवा आपण ए चा 1/2 हा दुसरा घात, 1/2 असंही लिहू शकतो. लक्षात. त्याचप्रमाणे बघा, ए या संख्येचा घन म्हणजे काय, 3 ला आपण काय म्हणतो, 3 या संख्येला ए चा घन. मग ए चा घन आपण कसं लिहिले, ए चा घातांक 3 म्हणजे ए चा घन असं आपण म्हणतो. तर ए चे घनमूळ आपण कसं लिहायचंय बघा, ए चे घनमूळ या स्वरूपात सुद्धा आपण लिहू शकतो, किंवा ए चा 1/3 घात असं सुद्धा आपण लिहू शकतो. आलं लक्षात. मग अशा आपण पाहिलं होतं, ए चे वर्गमूळ किंवा ए चा 1/2 घात. तसेच हे काय आहे, ए चे घनमूळ आहे, ते काय होतं, वर्गमूळ होतं. आलं लक्षात. ए चा 3 घात वर्गमुळात 3 म्हणजे घनमुळात ए, किंवा ए चा 1/3 घात.
आलं लक्षात. जसे आता पहा बघा 4चा तिसरा घात. तर आपण काय केलंय 4चा तिसरा घात. मग आपण गुणाकाराच्या स्वरूपात कसं मांडतो? 4चा घातांक 3. मग आपण इथं 4चा तिसरा घात आहे म्हणजे आपण काय करतो 4 गुणिले ती 4 ही संख्या 3 वेळा मांडतो. मग 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चोक 16 16 चोक 64 म्हणजे ह्याचे उत्तर काय येणार आहे 64. बरोबर. म्हणून 64चे आपण काय करणार आहे घनमूळ कसं लिहिणार आहे 64चे घनमूळ हे आपण असं सुद्धा लिहू शकतो किंवा 64चा 1/3. मग अशा आपण उदाहरण पाहिले 1/3 घात असे सुद्धा लिहू शकतो. असे सुद्धा लिहितात. मग लक्षात घ्या 64चा 1/3 घात म्हणजेच याचं उत्तर काय येणार आहे 4. इथं आपण 4चा तिसरा घात काढले 64 म्हणजेच 64चा 1/3 बरोबर उत्तर काय येणार आहे 4. आलं लक्षात. आता बघा दुसरं उदाहरण आपण पाहूया. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 आपण किती वेळा लिहिले 3 गुणिले 3 गुणिले 3 5 वेळा. बरोबर. म्हणजे काय 3चा 5वा घात म्हणजे 3 पाया 5 घातांक 3चा 5वा घात. बरोबर. मग याचं उत्तर काय येईल 3 त्रिक 9 त्रिक 27 त्रिक 81 त्रिक 243 म्हणजे ह्यात प्रत्येकीचा 3 त्रिक 9 3 गुणिले 3 म्हणजे 9 3 त्रिक 9 9 गुणिले 3 9 त्रिक 27 27 गुणिले 3 27 त्रिक 81 81 गुणिले 3 बरोबर आपलं उत्तर काय येणार. मग आपलं उत्तर काय येणार आहे 243. आलं लक्षात. म्हणजे 3चा काय आहे हा 5वा घात आहे. 3चा 5वा घात बरोबर काय येणार आहे 243. आलं का लक्षात. आता बघा या उलट 243चे 5वे मूळ आपण कसं लिहायचं 243चे 5वे मूळ. आता इथं काय केलं 3चा 5वा घातचं आपण इथं गुणाकार स्वरूपात काय उत्तर काढलं की त्याला 243. मग इथं 243चे 5वे मूळ आपण कसं लिहायचंय बघा 243चा 1/5 घात म्हणजे 243चे 5वे मूळ हे असं आपण इथं लिहायचं. आलं का लक्षात. किंवा असं सुद्धा आपण 243चे 5वे मूळ असं सुद्धा आपण लिहू शकतो. असं सुद्धा लिहिलं जातं. म्हणून 243चं 5वं मूळ बरोबर उत्तर काय येणार आहे 3. म्हणजे आलं लक्षात. इथं 3चा 5वा घात काय आहे 243 म्हणून इथं 243चं 5वं मूळ काय येणार आहे 3. आलं का लक्षात. मग सामान्यपणे चे nवे मूळ कसं लिहिणार आपण चे nवे मूळ चे nवे मूळ असे लिहितात. आलं लक्षात. चे nवे मूळ कसं लिहिलंय चे nवे मूळ. इथं कसं आपण 243चे 5वे मूळ लिहिलंय तसं चे nवे मूळ. आता आपण उदाहरणार्थ बघूया 128 चे 7वे मूळ. तर आपण त्याचं वाचन कसं करायचं 128 आपण इथे असं लिहिले का नाही 128 चा 1/7 घात. पण इथं तसं म्हणायचं नाही 128चे 7वे मूळ. मग इथं लिहायचं 128चे 1/7 मग इथं लिहायचंय आपल्याला 128चे 7वे मूळ. आलं का लक्षात. आता दुसरं उदाहरण बघा 900 पाय आहे 900चा 1/12 घात. आता इथं तुम्ही कसं लिहाल 900चे
अगदी सोपं आहे. 12वे मूळ. आलं का लक्षात? मग लक्षात घ्या की 10चा 1/5 म्हणजे 10चे 5वे मूळ बरोबर x ही संख्या असेल तर x ही संख्या असेल तर x चा काय होईल? 5वा घात येईल. बरोबर काय होईल? उत्तर 10 येईल. आलं का? 10चे 5वे मूळ म्हणजे x ही संख्या जर काय असेल? x ही संख्या सॉरी 10चा 10चे 5वे मूळ म्हणजे 10चा 1/5 म्हणजे 10चे 5वे मूळ x ही संख्या असेल तर मग x चा काय होईल? 5वा घात बरोबर काय येईल? उत्तर 10 येईल. आलं लक्षात? ओके. आपण आता जे उदाहरण ह्या जे नियम पाहिले त्याच्याद्वारे आपण काय करूया? पुढील सराव संचामधील काही उदाहरणे सोडवूया. मग सराव संच 3.1 मधील आपण काही उदाहरणे सोडवूया. बघा आता काय आहे? पहिलं घातांक वापरून पुढील संख्या लिहा. काय करायचंय? घातांक वापरून पुढील संख्या लिहायची. पहिलाच प्रश्न आहे बघा तुम्ही. तर काय आहे पहिला प्रश्न? 13चे 5वे मूळ आपल्याला अक्षर दिलेलं आहे त्या अंकात लिहायचंय. आता मग कसं लिहू शकतो बघा? उत्तर 13चे 5वे मूळ म्हणजे 13चा 1/5 घात म्हणजे हे काय आहे? 13चे 5वे मूळ. आलं लक्षात? अगदी सोपं आहे. दुसरं बघा 9चे 6वे मूळ म्हणजे 9चा 1/6 घात. आलं लक्षात? आता बाकीची उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. आता दुसरा प्रश्न काय आहे बघा? खालील घातांकी संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे? काय करायचंय? काय प्रश्न आहे बघा? कोणत्या संख्येचे कितवे मूळ? मग 81चा 1/4 घात. मग आता कसं लिहायचं कोणत्या संख्येचं कितवे मूळ? तर 81चे 4थे मूळ. आले लक्षात? काय लिहायचंय? 81चे 4थे मूळ. आता इथं समजा 100 आलं. 100चा 1/19 घात. तर इथं कसं लिहाल? मग 100चे 19वे मूळ. सोपं आहे. आलं लक्षात? मग याद्वारे तुम्ही सराव संचामधील बाकीची उदाहरणे सोडवा. बघा दुसरा नियम बघा. जर संख्येचा घातांक m/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर अशा संख्यांचा अर्थ आपल्याला काय करायचंय? माहित करून घ्यायचंय. तर मग आपल्याला माहित आहे का? आपल्याला बघा आपल्याला माहित आहे की 8चा वर्ग किती येईल रे? 8चा वर्ग काय येईल? 8चा वर्ग म्हणजे 8 गुणिले 8 2 वेळा लिहायचा. 8चा वर्ग म्हणजे 8 ही संख्या 2 वेळा लिहायची म्हणजे 8 8 64. 8चा वर्ग काय आहे? उत्तर काय येईल? 64. आलं लक्षात? मग 64 आलं. मग आता 64चे घनमूळ 64चे घनमूळ बरोबर कसं लिहायचंय? 64चे घनमूळ म्हणजे 64चा 1/3 घात. आलं लक्षात? बरोबर परत इथं काय नंतर येणार आहे? 8च्या वर्गाचे घनमूळ बरोबर उत्तर काय येणार आहे? 4. इथं 8चा वर्ग आहे. 8च्या वर्गाचं म्हणताना कसं म्हणायचं? 8च्या वर्गाचे घनमूळ म्हणजे 1/3 म्हणजे घनमूळ. 8च्या वर्गाचे घनमूळ बरोबर 4. म्हणून 8च्या वर्गाचे काय आहे? घनमूळ काय आहे? 4. हे आपण ह्याला समीकरण 1 देऊया. यानंतर काय बघायचंय? तसेच आपण काय करायचंय? 8चे घनमूळ
8चं घनमूळ बरोबर 1/3 म्हणजे 8चं घनमूळ बरोबर काय येणार आहे 2. म्हणून काय करायचं आहे 8च्या घनमुळाचा वर्ग. आता बघा आपण इथं काय इथं वाचलं होतं, कसं वाचलं होतं 8च्या वर्गाचे घनमूळ. आता इथं कसं सांगितलंय 8च्या घनमुळाचा वर्ग म्हणजे 8 1/3 कंसाचा वर्ग म्हणजे 8च्या घनमुळाचा वर्ग. मग म्हणजेच काय 2चा घातांक म्हणजे 2चा वर्ग बरोबर 4. 2चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर 2 उत्तर येणार आहे आपलं 4. हे काय आहे समीकरण आपलं 2. मग आपलं समीकरण बघा 1 व 2 वरून काय येणार आहे 8च्या वर्गाचे घनमूळ बरोबर काय येणार आहे 8च्या घनमुळाचा वर्ग. म्हणजेच आपण लिहिणार कसं आहे काय सांगितले पहिलं 8च्या वर्गाचे घनमूळ म्हणजे 8 वर्ग त्याचे काय घनमूळ 8च्या वर्गाचे घनमूळ बरोबर 8च्या घनमुळाचा वर्ग. आलं का लक्षात? हे लक्षात येते. समजलं समीकरण कसं आहे ते वाचायचं कसं 8च्या वर्गाचा घनमूळ बरोबर 8च्या घनमुळाचे वर्ग. म्हणून घातांक पूर्णांक संख्या असतानाचे घातांकाचे जे नियम आहेत तेच नियम घातांक परिमेय असणाऱ्या संख्यासाठी तेच नियम सुद्धा लागू पडतात. म्हणजेच काय होतंय a चा m घात a च्या m घाताचे nवे मूळ बरोबर a चा m अधिक n हा नियम. आलं लक्षात? आपण एक काय करूया हा नियम वापरून एक उदाहरण बघूया. बघा 8च्या वर्गाचे घनमूळ बरोबर 8च्या घनमुळाचा वर्ग बरोबर काय येईल 8चा 2/3 घात. आलं लक्षात? सोपं आहे. म्हणजे काय करायचंय घातांकाची काय होते बेरीज होते बरोबर. म्हणजे इथे हा छेद हा इथं काय आला 2 एके 2 आला आणि इथं गुप्त स्वरूपात असतो मग 3 एके 3 म्हणजेच आणि काय आले 8चा 2/3 हा घात आला. आलं लक्षात? यावरून आपल्याला काय करायचं आहे 8च्या 2/3 घात या संख्येचा 2 प्रकारे अर्थ लावता येतो. पहिला अर्थ बघा कसा आहे 8चा 2/3 घात बरोबर 8च्या वर्गाचे घनमूळ. काय कसं म्हणायचं आहे लिहून देते 8च्या वर्गाचे घनमूळ. दुसरं कसं आहे दुसरा प्रकार 2/3 बरोबर इथं कसं लिहायचंय 8च्या घनमुळाचा वर्ग लिहून देते 8च्या घनमुळाचा वर्ग. आलं लक्षात समीकरण हे. आता आपण एक उदाहरण बघूया आपल्याला जमतंय का. काय आहे 27चा 4/5 घात. मग आता ह्या संख्येचं आपण मागच्या समीकरणाप्रमाणे कसं उत्तर लिहिणार आहोत तर बघा 27 म्हणजे 27च्या इथं संकेत लिहा मग परत अक्षर लिहा 27च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ हा पहिला प्रकार बरोबर. आणि दुसरा काय आहे 27च्या 5व्या मुळाचा 4था घात. आलं लक्षात 27च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ आणि 27च्या 5व्या मुळाचा 4था घात. आता अक्षरात तुम्हाला लिहून देते 27च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ 27च्या 4थ्या
घाताचे 5वे मूळ. आणि इथं काय 27च्या 5व्या मुळाचा 4था घात. याप्रमाणे तुम्ही उदाहरणं सोडवायची आहेत. आलं लक्षात? सराव संच आहे तो 3.2 तुम्ही सोडवायचा आहे.